ऑर्टो बायफिमरल बायपास झाल्यानंतर पेशंटची पोस्ट ऑफ रिकव्हरी एकदम अनइव्हेंटफुल झाली. 10 ते 15 दिवसांनंतर पेशंट आता कितीही एक्सटेंडला विदाउट पेन चालू शकते. Staff has been really understanding and cooperative, extremely helpful, right from the ward boys to the management to the doctors. I've not had any complaints with them. They've been, and I can see them being so professional with everybody. मुंबई शहरात ऐरोलीतील ॲपल हॉस्पिटल हे चांगले चर्चेत असून अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केल्याने पुन्हा एकदा आपण सरस असल्याचे हॉस्पिटलच्या टीमने दाखवून दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून IT कंपनीत सर्व्हिस करणारी महिला बिंदू मोहन कुमार यांना पायी चालताना मोठ्या प्रमाणात पायाच्या दुखण्याला सामोरे जावे लागत असे. यामध्ये त्यांनी विविध डॉक्टरांच्या भेटी घेत तपासण्या केल्या, परंतु काही निष्पन्न झाले नाही. नाम है बिंदु मोहन कुमार, मैं ऐरोली में रहती हूँ, सेक्टर 8. मेरे को एटलीस्ट अराउंड 4 to 5 ईयर्स से लेग पेन बहुत था एंड वो खाली इंक्रीज ही हो रहा था. I've tried lot of medicines, yoga, I've tried exercises, फिर विटामिन एंड कैल्शियम सप्लीमेंट्स. जो भी डॉक्टर्स के पास गए, जो भी टेस्ट किया, सब कुछ नॉर्मली आ रहा था. कुछ किसी को कुछ समझ में नहीं आ रहा था. एंड दिस हैज बीन गोइंग ऑन फॉर 4 to 5 ईयर्स नाउ. और वो बिगड़ ही जा रहा था. फाइनली जब हम लोग सब रिपोर्ट्स लेके यहाँ आए तो डॉक्टर संदीप मुले ने ही ट्राइड सम डिफरेंट टेस्ट जो कभी नहीं किया था. उसके बाद ये पता चला कि मेरा जो वेन है आयोटा, जो हार्ट से जो वेन आता है, देयर वाज सम ब्लॉकेज ऑन इट, जिसके कारण लेफ्ट लेग में ब्लड सर्कुलेशन नहीं हो रहा था, जिससे आई वाज नॉट एबल टू फंक्शन नॉर्मली. अब हुआ ये था कि दे सेड इफ देयर इज नो मेडिकल ट्रीटमेंट अदर देन सर्जरी फॉर इट. तो they arrange for the surgery, they arrange for the stunts, they arrange for the surgeon as well. सब arrange हुआ, सब within 48 hours from the diagnostics they arrange admission for the surgery and they did completed the surgery as well. Surgery के बाद अभी 10 दिन हुए and the best part is कि that it feels कि ठीक है अभी. It doesn't hurt anymore to walk. अखेर त्यांनी ऐरोली सेक्टर 8 मधील ॲपल हॉस्पिटलचे डॉक्टर संदीप मुळे, डॉक्टर नितीन बोरले यांनी भेट घेत आजाराविषयी चर्चा करत तपासणी केली असता त्यांच्या हृदयाकडून पायाकडे जाणारी नस ही ब्लॉक असल्याचे आढळून आले. याविषयी त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले. 50 वर्षाची सॉफ्टवेअर प्रोफेशनल लेडी आमच्याकडे एक 15 दिवसापूर्वी आली होती. तिला जो साधारणतः लास्ट 5 ते 7 वर्षापासून दोन्ही पायामध्ये पेन आहे, मेनली लेग पेन, काफ पेन. तो लास्ट 7 वर्षापासून हळूहळू प्रोग्रेस झालेला आहे. आजच्या घडीला तिची कंडिशन अशी होती की ती 10 ते 15 फुटाच्या वर चालू शकत नव्हती. 10 फूट 15 फूट चालली की तिला रेस्ट करावं लागायचं. तपासण्यानंतर असं जाणून आलं की तिची जी मुख्य रक्तवाहिनी असते, ज्याला आम्ही एओर्टा म्हणतो, ती बायफर्केट होते. त्या ठिकाणी तिला कम्प्लीट ऑब्स्ट्रक्शन होतं, जेणेकरून दोन्ही पायाचा ब्लड सप्लाय तिचा फार निग्लिजिबल होता. आणि अशा कंडिशनमुळे पायाला तिचा ब्लड सप्लायची रिक्वायरमेंट वाढल्यानंतर ती सफिशियंट होऊ शकत नव्हती. यावर उपाय म्हणून रक्तवाहिन्या संबंधित सर्जन डॉक्टर उपेंद्र भालेराव व डॉक्टर नितीन बोरले यांनी चर्चा करत ॲव्हेंटो बायोफेमोरियल बायपास ही सर्जरी करण्याचे ठरवले. सदरची शस्त्रक्रिया सर्जन डॉक्टर उपेंद्र भालेराव यांनी यशस्वी केली असून रुग्णांची सध्याची स्थिती ही नॉर्मल असल्याची माहिती डॉक्टर नितीन बोरले यांनी दिली. आजची कंडिशन जी जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा ती लिटरली 5, 10, 15, 20 पावलांच्या वर चालू शकत नव्हती. तिला स्ट्रिक्टली थांबावं लागायचं. याला आम्ही आमच्या भाषेमध्ये व्हॅस्क्युलर क्लॉडिकेशन म्हणतो. जेव्हा आम्ही तपासण्या केल्या, त्या तपासण्यानंतर असं आढळून आलं की तिच्या वरची जी आपली मेन रक्तवाहिनी असते एओर्टा, जी ज्या लेवलला बायफर्केट होते, दोन्ही पायांना तिथून एक नळी रक्तवाहिनी जाते, त्या लेवलला तिला कम्प्लीट ब्लॉक होता. कम्प्लीट ब्लॉक असल्यामुळे तिचे दोन्ही पाय हे एवढे पेन करत होते की ती
लिटरली 5-10 मीटरपेक्षा जास्त चालू शकत नव्हती. नेक्स्ट कंडिशन, जर ही कंडिशन आता आपण ट्रीट केली नसती तर कुठल्याही वेळेस तो क्लॉट आहे तो ब्लॉक झालेला आहे, तिथून काहीतरी एक क्लॉट डिसलॉज होऊन ज्या पार्टमध्ये पायाचं जाईल तो पार्ट गँग्रीन झाला असता, तेव्हा पार्ट ॲम्पूट किंवा करावा लागला असता. तर आम्ही व्हॅस्क्युलर सर्जन डॉक्टर उपेंद्र बारेलाव जसलोक हॉस्पिटलचे आपल्याकडे येतात, त्यांची ओपिनियन घेतली, एओटोग्राम केला व त्याच्यानंतर मुख्य रक्तवाहिनी म्हणजे छातीची रक्तवाहिनी एओर्टा ते बायफिमरल दोन्ही साईडच्या नसा पायाच्या त्यांना बायपास करायचं ठरवलं. ऑपरेशन अगदी व्यवस्थित झालं. एओर्टो बायफिमरल बायपास पेशंटची रिकव्हरी पण एकदम अनइव्हेंटफुल झाली आणि आता पेशंट कितीही डिस्टन्स विदाऊट एनी पेन चालू शकते.